एवढं सगळं असं वाटतं आपण बर्फात आलेलो आहे. खाली पूर्ण चिखल आहे आणि वरती कल्चर गाणी म्हणायला लागलेत, तर ते आम्ही बघणार आहोत. तर चला बघूयात आपण. वाळू, माती, रेती याचा वाळवंट तुम्ही कधी ना कधी पाहिला असेल, नाहीतर ऐकला असेल. पण माहिती आहे का तुम्हाला, पूर्ण जमिनीने जणू बर्फाची चादर ओढून घेतली आहे असा वास होणाऱ्या या जमिनीवर ना हा समुद्र आहे ना हा बर्फ आहे. हो, असा सुद्धा चमत्कार आपल्या भारतामध्ये आहे मंडळी. हा आहे भारतातील एकमेव चक्क मिठाचा वाळवंट. हा आहे गुजरात मधील पांढरा शुभ्र दिसणारा रण ऑफ कच्छ. रण म्हणजे डेझर्ट म्हणजेच वाळवंट. तर या रण ऑफ कच्छ मध्ये एक आयलंड सुद्धा आहे ज्याचं नाव आहे खादिरवेट, जिथे ढोलावीरा नावाचं एक गाव सुद्धा आहे. या गावामध्ये पुरातन भारतीय संस्कृती दडलेली आहे ज्याचं नाव आहे ढोलावीरा हडप्पा संस्कृती. तर ही एक हिस्टॉरिकल साईट आहे आणि आपण हिस्टॉरिकल साईटचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हिस्टॉरिकल साईट पण आपण डे 2 लाच कव्हर केल्या होत्या, पण डे 2 ला 4-5 लोकेशन आपण कव्हर केले होते आणि व्हिडिओ खूप मोठा होणार होता, म्हणून आपण हा हिस्टॉरिकल साईटचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, त्याची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हा आहे पार्ट 2. एका ऍड मध्ये ऍक्टर अमिताभ बच्चन सर बोलले होते की कच्छ नाही देखा तो कुछ नहीं देखा. तर खरं आहे का ते? तर चला बघूयात आजचे ते लोकेशन्स. तर डे 2 ची आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आजचं आपलं पहिलं लोकेशन आहे रण ऑफ कच्छ लेक. मंडळी, फायनली वेट इज ओव्हर. आपण एंट्री केलेले आहे रण ऑफ कच्छ मध्ये. जाता जाता असं मस्त व्ह्यू दिसत आहे, सगळीकडे फक्त बर्फ आणि बर्फच दिसल्यासारखं दिसत आहे. तर चला बघूया जवळ जाऊन नक्की काय आहे हे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम रण ऑफ कच्छ. आणि आज आपला इथला दिवस आहे दुसरा. तर आपण पोहोचलेलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला, रण ऑफ कच्छ लेक. तर हा लेक बघा, आपण ज्या रोडवर उभा आहोत या रोडच्या दोन्ही बाजूला आपल्याला लेक दिसेल. आणि हा जो प्रकार दिसत आहे पाण्यासारखा त्याला मार्शलँड बोलतात. मार्शलँड म्हणजे दलदलीचा भाग, म्हणजे जिथे तुम्हाला चिखल दिसेल आणि वरती असं थोडंफार पाणी दिसेल. तर चला बघूयात खाली जाऊन. आपण इकडून खाली उतरलेलो आहोत. तर इकडे थोडी खरंच दलदल आहे, सो येताना काळजी घ्या, शूज घालून या. आणि आपण सह्याद्रीत भटकतो तर हे थोडंफार ऍडजस्ट करू शकतो. तर हा जो समोरचा पांढरा शुभ्र जो बर्फासारखा भाग दिसत आहे हा समुद्रातला नाही तर चक्क लेक वरचा सॉल्ट आहे, लेकचा सॉल्ट आहे हा. एवढ्या अशा मस्त प्लेसवर पुढे जायची खरंच इच्छा आहे, पण इथे चिखल आहे, पूर्ण दलदल आहे, तर इथूनच आपण पुढे जाऊ शकत नाही आणि भीती वाटते पुढे जायला. सो आपण जेवढं पॉसिबल होईल तिथपर्यंत चाललेलो आहोत. आणि हा व्ह्यू खाली पूर्ण चिखल आहे आणि वरती पाय बघ माझा, हे बघा नमक उडवून टाकलं. आणि मुझे नमक चाहिए, नमक. कष्ट चाललेत आमचे. कोई बात नहीं, आई हैव वाटर. हा बर्फ नाही, खरंच हे रण ऑफ कच्छचं मीठ आहे, मीठ. अजून पुढे जायचं ट्राय चालू आहे आमचं. आपण घेऊन जाऊ शकतो, तिकडनं घे दगडाचा तुकडा, मिठाचा तुकडा. हो, खरंच घेऊन जाऊ शकतो. माझ्या विशलिस्ट मधलं एक लोकेशन कंप्लीट झालेलं आहे. गेले 2 वर्षापासूनचा माझा इथे यायचा प्लॅन होता आणि फायनली तो सक्सेसफुल झालेला आहे. खूप मस्त वाटतंय. आता आपण हे बघून दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहोत. त्या लोकेशनसाठी मी खूप एक्सायटेड आहे.
होप सो आत्ता जिथं आपण जी दलदल पाहिली ती तिथे नसावी. तर चला आता दुसऱ्या लोकेशनला जाऊन बघूयात. फायनली आपण मेन लोकेशनला आलेलो आहोत, जिथे रण ऑफ कच्छ उत्सवची वारी कंप्लीट होते. आणि हे लोकेशन तर राव लय भारी आहे. स्टार्टिंगला फक्त थोडी दलदल आहे, चिखल आहे, पण पुढे फक्त आणि फक्त जमिनीने जणू बर्फाची चादर ओढून घेतली आहे असं दिसतंय. पण हे सॉल्ट आहे, मीठ आहे. वाव. पायाचा आवाज आला, पण असा ते क्रिस्टल क्रश होतात ना मिठाचे, त्याचा आवाज आहे. तुम्ही जेवढी नजर टाकाल तिथपर्यंत पसरलेलं आहे सॉल्ट. बर्फ असल्यासारखं दिसतंय ते. बर्फ आहे पण तेवढंच मस्त आहे. सॉल्ट आहे हे सगळं. खरं तर रण ऑफ कच्छ हा थार डेझर्टचा पार्ट आहे, पण इंडिया पाकिस्तान बॉर्डरमुळे तिकडे थार डेझर्ट तर आपल्या इकडे रण ऑफ कच्छ आहे. आणि इथूनच पुढे आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर. आय कांट बिलीव्ह ऑन माय आईज की असा निसर्गाचा चमत्कार आपल्या भारतामध्ये आहे. तर या निसर्गाच्या चमत्कारामध्ये खरं तर भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. कसं बनलंय हे रण ऑफ कच्छ, चला थोडं समजून घेऊयात. कच्छचा हा भूभाग एकेकाळी अरेबियन समुद्राखाली होता. अंदाजे 50 लाख वर्षापूर्वी या समुद्राच्या जवळपासच्या सिंधू नदी व तिच्या उपनद्यांनी या समुद्रात गाळ सुद्धा जमा केला होता. पुढे सुमारे 2 लाख वर्षापूर्वी भूगर्भातील हालचालीमुळे कच्छचा प्रदेश हळूहळू समुद्रातून वरती आला आणि कच्छचा भूभाग अरबी समुद्रापासून वेगळा झाला आणि एक सखल प्रदेश तयार झाला. परत पुढे जून 1819च्या भूकंपामुळे अल्लाहबंद नावाचा नैसर्गिक बांध तयार झाला, ज्यामुळे नदीचे पाणी रोखले गेले. तिथला भूभाग उंचवला गेला तर कच्छचा हा भाग उथळ झाला. कच्छ रणाचा बहुतांश भाग हा सिंधू नदीसह अन्य नद्यांनी केलेल्या गाळापासून तयार झालेला आहे. या गाळामुळे जमिनीचा पृष्ठभाग समतल झाला आणि हळूहळू रणाचे स्वरूप दिसू लागले. सध्याच्या परिस्थितीत जवळच्या अरेबियन समुद्राचे पाणी पावसाळ्यात या भागात शिरते आणि हा भाग उथळ म्हणजेच पसरट बाउल शेप असल्यामुळे पाणी इथेच राहते आणि होतो गाळ. वर्षातले 4 महिने हा भाग असाच राहतो आणि नंतर उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन उरते ते फक्त आणि फक्त मीठ. आणि यालाच बोलले जाते व्हाईट डेझर्ट म्हणजेच रण ऑफ कच्छ, म्हणजे सॉल्टी मार्शेस ऑफ लँड. थंडीच्या दिवसात इथे साजरा केला जातो रण उत्सव. हा रण उत्सव खरं तर इथल्या टेंट सिटीमुळे पॉप्युलर आहे, कारण तिकडे खूप कल्चरल ॲक्टिव्हिटीज प्रोग्राम्स होत असतात. थोडं कॉस्टली आहे, पण तुम्हाला बजेट फ्रेंडली आणि तेवढंच मस्त लोकेशन करायचं असेल तर हे ऑफबीट रण ऑफ कच्छ लोकेशन बेस्ट आहे. इथे तुम्हाला टेंट सिटी सारख्या ॲक्टिव्हिटीज पाहायला नाही भेटणार, पण तुम्ही त्यांची ड्रेपरी घालून इथे फोटो सेशन नक्की करू शकता. ते त्याचे 100 रुपीज घेतात पर ड्रेस. या रण ऑफ कच्छचे 2 पार्ट आहे. एक ग्रेट किंवा ग्रेटर रण ऑफ कच्छ, जिथे आपण सध्या आहोत आणि इथे फक्त हा व्हाईट डेझर्ट पाहायला भेटेल. आणि दुसरं आहे लिटिल किंवा लोअर रण ऑफ कच्छ, जिथे आपल्याला सॉल्ट मार्शेस, सँड आणि सॉल्ट फ्रीज एरिया सुद्धा पाहायला भेटतील. तसेच हे वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये भारतीय जंगली गाढव समाविष्ट आहे. आपण इकडे सुद्धा जाणार आहोत, पण उद्या. तर असा आहे हा रण ऑफ कच्छ, जिथे जैवविविधता आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे कच्छचे रण भारताच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसाचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. तर मंडळी, या रण ऑफ कच्छची अजून एक खासियत अशी आहे की या रण ऑफ कच्छमध्ये एक आयलंड आहे, ज्याचं नाव आहे खादीर बेट. तर त्या खादीर बेटला आणि इथल्या बाकीच्या शहरांना पण जोडणारा एक रोड या रण ऑफ कच्छमधून जातो, ज्याचं नाव आहे रोड टू हेवन. ॲक्च्युली रोड टू हेवनची सुरुवात आधीच झाली, पण याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याआधी आपण हा रण ऑफ कच्छ पाहिलेला आहे. भारतामधील एक सुंदर मानल्या जाणाऱ्या या रोड टू हेवनवरून जाताना खरंच आपल्याला जमिनीवरून स्वर्गाकडे जाण्याचा भास होतो.
अराउंड 30 किलोमीटर लांब हा रोड आहे. चला आता सुंदर अशा रोडला पास करून आपण जात आहोत नेक्स्ट लोकेशनला. तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत स्लीपर पॉईंटला. आजच्या दिवसातला हा 3rd पॉईंट आहे आणि रन ऑफ कचचा दुसरा दिवस आहे. वाट थोडी ट्रेकिंग करतो तशी आहे. सगळं सुनसाम ओसाड जमीन आहे आणि तिथं काट्या कुटुंबी झाडंसुद्धा आहेत, पोरंसुद्धा आहेत. आम्ही गावातला एक वाटेरी घेतला आहे, त्याला घेऊन आम्ही चाललेलो आहोत. तर चला बघून घेऊयात स्लीपर पॉईंट. बोराची झाडं पण आपल्याला दिसलेली आहेत. फायनली आम्ही 15 ते 20 मिनटं चालत आल्यानंतर आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत. Very beautiful. रन ऑफ व्हाईट हा पुढे जे दिसते ना ती पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि त्या साईडला पण सेम असंच व्ह्यू आहे. चलो टाटा, झालं बघून चाललोय आम्ही परतीचा मार्ग. तर झालाय आमचा हा बघून स्लीपर पॉईंट. तर आम्ही आजच्या दिवसातल्या 4थ्या पॉईंटकडे चाललेलो आहे. चला बघूयात. कुछ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, कुछ नहीं देखा तो कुछ नहीं देखा. भारत माता की जय, गणपती बाप्पा, जय महाराष्ट्र. तर मंडळी रन ऑफ कचचा दुसरा दिवस संपत आलेला आहे आणि फायनली आम्ही 5 स्पॉट करून इथं पोहोचलेलो आहोत. आणि आजचं लोकेशन बघायचं आमचं खूप सुंदर आहे, तुम्हाला पण खूप आवडेल. तर बघा हे लोकेशन आहे. इथे हट्स आहेत आणि तुम्हाला बाहेर आतली रूम आतलं व्ह्यू पण दाखवते. आणि आतला रूम तुम्हाला चरावायचं आहे. खूप मस्त स्टे आहे आणि इथं आता फोक डान्स होणार आहे, हे डान्स होणार आहे, घरचं जेवण मिळतं. तर आजच्या दुसऱ्या दिवसाचं एक शेड्यूल करून आम्ही या स्टेमध्ये आलेलं आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि ही रूम आहे. आणि या रूमचा आपला व्ह्यू आहे. तर मंडळी आमचं आत्ता मस्तपैकी इथं जेवण झालेलं आहे आणि जेवणामध्ये घाटीची भाजी होती, शेव होती. शेवची भाजी हे म्हणतात, त्याला घाटी शेव म्हणतात. तर आत्ता जेवण झाल्यानंतर इथं त्यांनी त्यांचं कल्चरल प्रोग्राम म्हणजे फोक डान्स आणि कल्चरल गाणी म्हणायला लागले. तर ते आम्ही बघणार आहोत. तर चला बघूयात आपण. भाई इसको मैच करना मुश्किल है.
ये हमारे मोहन भाई है। तो हाथ चेंज करो, खाली आम ना करो। ये हमारे महेश भाई। तर मंडळी, जसे की ॲक्टर महानायक अमिताभ बच्चन सर बोलले होते की कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, ते खरंच आहे. लाईफमध्ये एकदा तरी या कच्छचा नैसर्गिक सांस्कृतिक वारसा बघावा. इतका सुंदर आहे हा रण ऑफ कच्छ. कच्ची दाबेली नहीं खाई तो कुछ नहीं खाई, कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, गुजारो गुजरात में। भारत माता की आज रण ऑफ कच्छचा तिसरा दिवस सुरू होत आहे आणि आम्ही आलेलो आहोत सनराईज बघायला. तर हा आजचा दिवस विशेष का, कारण आजच्या दिवसातून इकडून आपल्याला मून सेट पण दिसणार आहे आणि सनराईज पण दिसणार आहे. तर बघूया, तुम्हाला व्ह्यू दाखवते तुम्हाला कसा आहे.